सेक्सबद्दलच्या अज्ञानतेमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आणि सोबत विकृती देखील वाढली आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. ही गोष्ट घडली फेब्रुवारी 2024मध्ये. मी त्याच वेळेस लेख लिहिणार होतो किंवा आर्टिकल पोस्ट करणार होतो. पण मला ते राहून गेलं. मग दुसरी अजून एक बातमी आली ती गुजरातवरनं. अजून एक मुलगी मृत्युमुखी पडली. आणि तिसरी बातमी आली ती अजूनच वाईट होती. एक मायनर मुलगी मृत्युमुखी पडली. आणि कॉमन सेन्स एवढा कमी झाला आहे लोकांचा की त्यांना माहितीच नाही की आपण जे सेक्शुअल आयुष्य आपलं जे असतं ते पॉर्न मूव्हीसारखं नसतं किंवा त्याच्यामध्ये जे अतिरेक दाखवतात ते रिटेक आणि ती पूर्णपणे शूटिंग असते. आणि तिकडे देखील अपघात घडत असतात, हे विसरू नका. कारण की ती इंडस्ट्री पाहिजे तेवढी लिगल नाही, जास्तीत जास्त इलिगलीच आहे. इकडे एक इंजिनियर मुलगा, असं पण नाही सुशिक्षित नाही म्हणून, चांगला सुशिक्षित, पण त्याला सेक्सबद्दल पूर्ण अज्ञानता होती. जर सेक्स आयुष्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे होती त्यासाठी सेक्सॉलॉजिस्ट आहे. त्यांची कन्सल्टिंग 500-1000 पासून चालू होते. पण ते जे तुम्हाला प्रॉपर ज्ञान देतात ना, पूर्ण वैज्ञानिकदृष्ट्या ते तुम्हाला समजून सांगतात काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. एक मुलगी जिला आई वडील नव्हते, भावाने वाढवलं, तिचं लग्न झालं, इंजिनियर नवरा, त्याने एका रात्रीत एवढं भयानक सेक्स केलं की अक्षरशः जेव्हा डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा कळालं की जसं काय गँगरेप झाला असेल. म्हणजे विकृती बघा कशी आहे. ही ॲक्च्युअलमध्ये विकृती आहे. कॉमन सेन्स आहे. आपलं शरीर म्हणजे हाडामासाचं आहे. जर एवढी विकृती होते आणि एवढं जर मृत्यूपर्यंत प्रमाण जातं, मग त्या व्यक्तीमध्ये किती अज्ञानता असेल ते. आणि तरी देखील त्याला नॉलेज घेता आलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे अजून एक फॅक्टर आहे की त्याला नॉलेज देणारे कोण होते. मित्रमंडळी होते की अजून कोण होते. कारण की काही लोकांना अनुभव काय शून्य असतो, पण ते बोलताना खूप मोठमोठं बोलून जातात. त्यांना काहीच माहिती नसतं. अजून तुम्हाला माहिती नाही, जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल जाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की सेक्शुअल इंटरकोर्समधनं मध्ये पण किती अपघात किंवा काय काय गोष्टी घडत असतात ते. कारण की कॉमन सेन्स विसरून जातात, पॉर्नला महत्त्व देतात व त्यानुसार ते आयुष्य जगत असतात. याच्यामध्ये दुसरी घटना गुजरातमध्ये ब्लिडिंग चालू झाली. ते ब्लिडिंग स्टॉप करायचा प्रयत्न, म्हणजे लॉजिकच नाही. जिकडे डॉक्टरकडे न्यायचं, एवढी कसली भीती आणि एवढी कसली लाज वाटायची. झाली चुकी सरळ तुम्ही डॉक्टरकडे तर हॉस्पिटल ब्लिडिंग येते, असं पण नाही की छोटी गोष्ट, खूप मोठी गोष्ट झाली. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. कोणी पण चांगली व्यक्ती असेल ना, ती पहिलं डॉक्टरकडे घेऊन जाईल, ICUमध्ये ॲडमिट करेल, भले काही असू दे. भले ती जेलमध्ये गेली तरी चालेल, पण पहिलं ते ॲडमिट करेल. इकडे ते पार्टनरला तसं सोडलं. शेवटी मित्राला बोलवलं, ब्लिडिंग थांबवण्यासाठी नको नको ते प्रयोग केला. आपलं शरीर परत बोलतो. आणि वरून जर तुम्ही इंटरनल ऑर्गनमध्ये जर तुम्ही असे इश्यू करत असाल तर मग काय बोलणार. एक्सटर्नल जखमा तुम्ही भरू शकतात, पण इंटरनल त्या चिघळत जातात आणि तुम्हाला कळत नाही इंटरनल काय असतं, कसं असतं ते. सर्जन बनायला अनेक वर्ष जातात, म्हणून ते लोकांचा जीव वाचवू शकतात. तेवढं नॉलेज विनाकारण मित्रांना बोलून किंवा काय घ्यायचं नाही. अशा वेळेस तर मित्रांना देखील आतमध्ये टाकलं पाहिजे. त्याच्यामध्ये अजून एक घटना, कमी वयाची मुलगी होती. भले काही का असेना, प्रत्येक वेळेस आपण चुका दाखवायची गरज नसते. पण तिच्या बॉयफ्रेंडला ते कळायला पाहिजे होतं की थंडीचा वेळ आहे. स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, कोण किती काय राहू शकतं ते. म्हणजे नक्की त्यावेळेस डोक्यात काय चालू होतं? म्हणजे नक्की मनुष्य प्राण्यासारखं चालू होतं की काय चालू होतं किंवा काय सिनेमा चालू होता? 3 तास तरी शक्य आहे का कोण सेक्स करणं वगैरे? तुम्हाला कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ते पिक्चर असेल तरच ते, आणि ती पॉर्न इंडस्ट्री झाली. शूटिंग असतं, रिटेक असतं, सगळं काय असतं, एडिटिंग असते. त्याच्यानंतर मग तो पिक्चर तयार होतो. पण तुम्ही रिअल आयुष्यामध्ये कसं करता? दॅट इज अ पार्टनर, दॅट इज अ ह्युमन. भले तुमचं लग्न झालं असं किंवा नको असो, त्याशी काही घेणं नाही. पण एक जनरल रिस्पेक्ट बोलतो ना, ती तरी आपल्याला असली पाहिजे. आणि काही गोष्टी कॉमन सेन्सली तुम्ही नाकारलं पाहिजे. नाही, आपल्याला समोरच्याशी कसं वागायचं आहे, कसं हे करायचं आहे. मी विचारसुद्धा केला नव्हता की ह्या घटना एवढ्या अचानक वाढतील म्हणून. अजून कितीतरी घटनाच्या बाहेर पण नसतील आल्या. म्हणजे लॉजिकच नाही. जिकडे ठीक आहे चुकी झाली ना, डॉक्टरकडे तर जास्तीत जास्त घरचे ओरडतील, अजून काही करणार नाही. पण विनाकारण असं करू नका. आणि जेव्हा समोरची व्यक्ती करते, लग्न केलं याचा अर्थ असा नाही. जास्तीत जास्त लोकांची लग्न होतात, पण ते कोणी असं वागत नाही. हां, पण काही प्रकरणं आहेत जी बाहेर येत नाही. कारण की मध्ये प्रमाण खूप वाढलेलं. सारखं याचं की नाही, पॉर्न मूव्हीसारखं सर्व काही पाहिजे. पण नंतर ते प्रमाण कमी झालं. माझ्या मते थोडीफार जागरूकता वाढली असेल म्हणून. पण आता ती विकृती स्वरूपात यायला लागलं. म्हणजे ज्या व्यक्तीने ॲटलीस्ट पहिलं लग्नाच्या कन्सल्टिंग काउन्सिलिंग करा, समजून घ्या. त्याच्यामध्ये सेक्शुअल हा विषय देखील ठेवा. तुम्हाला समजेल प्रॉपर डॉक्टर उपलब्ध आहे, प्रॉपर काउन्सिलर उपलब्ध आहे, सर्व काही उपलब्ध आहे. पण कृपया ज्यांच्याकडे नॉलेज नसेल ना, अशांकडे घेऊ नका. खास करून मित्रपरिवार वगैरे यांना तर लांबच ठेवा. अनेक वर्ष जाऊन डॉक्टर बनतात. एवढं सोप्या पद्धतीने नाही बनत. त्यांच्याकडे स्टडी असते, तेव्हा कुठे जाऊन ते डॉक्टर बनतात.
ते तुम्हाला नॉलेज देतात. ते तुम्हाला समस्येमधून आरामात बाहेर काढू शकतात. पण हे जे ट्रीट केलं म्हणजे काय? एका रात्रीमध्ये असं काय केलं गेलं? म्हणजे असं त्याच्या डोक्यात काय होतं? सायकॉलॉजिकल टेस्ट केली गेली काय? सेक्स चांगला आहे, वाईट आहे तो नंतरची गोष्ट आहे. महत्त्वाचा आहे, नाही नाही महत्त्वाचा तो नंतरची गोष्ट आहे. पण काहीतरी कॉमन सेन्सची गोष्ट पाहिजे ना? मनुष्य प्राणी असो किंवा कुठच्या जंगलातला प्राणी असो, 24 तास सेक्स करत बसत नाही. जंगलामध्ये कुठची पॉर्न इंडस्ट्री आहे का? नाही आहे. मनुष्य प्राण्यासाठी निर्माण केले, पण त्याच्यामुळे त्याचा मेंदू देखील बदलला गेला. नक्की दोष द्यायचे तर कुणाला द्यायचे? आणि नॉलेज कुठून घ्यायचं ते देखील सांगितलं जात नाही. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केल्या असत्या ना, आज ही वेळ आली नसती. म्हणजे किती तास त्या मुलीला थंडीमध्ये राहावं लागलं. मग तो शब्द शोधून काढला. तो शब्द ॲक्चुअल मला माहिती नाही, तरी पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. म्हणजे जास्त वेळ थंडीत राहिल्यामुळे मृत्युमुखी. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपला मित्र असो कोणी असू दे. प्रत्येक वेळेस सेक्स नाही किंवा कुठचंही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर एखाद्याला थंडी वाजत असेल ना, तर आपण आपलं स्वेटर देतो किंवा एक प्रकारची काळजी घेतो. पण सेक्सचं एवढी अज्ञानता काय? मला ते समजलं नाही. असं म्हणजे काय होतं, की थंडीमध्ये ठेवणं गरजेचं पडलं किंवा विचारणं पण गरजेचं नाही पडलं. नक्की काय होतं? ठीक आहे, एखाद्या मुलीने बोलवलं, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदम ग्रँटेड धरायचं किंवा तिला माणसासारखं ट्रीटच करायचं नाही म्हणा. किती तिचे हाल झाले असेल तिला सांगता नसेल आलं. हे समोरच्या व्यक्तीला देखील कळायला पाहिजे होतं. त्याला पश्चाताप झाला तर चांगलं, नाही झालं तर काय करणार? आणि हे या इंटरनेटच्या जगामध्ये जर निगेटिव्ह बातम्या पसरल्या जातात, मग काही सेक्स एज्युकेशन वगैरे का नाही प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचत? एवढे 550 उपाय बघतो ना, लिंग वाढवण्याचे उपाय, स्तन वाढवण्याचे उपाय, नंतर काय टाईम वाढवण्याचे उपाय, म्हणजे नक्की काय करायचं काय? उलट या ॲडवरती बंदी आणली पाहिजे, पण ती ॲड सर्रास चालू आहे. आणि याच्यामुळे अजून विपरीत परिणाम होत असतो. म्हणजे इकडे बोलायचं पण नाही, सांगायचं पण नाही आणि पॉर्नमधनं बघायचं. आणि हे फक्त भारतामध्ये मॅक्स टू मॅक्स त्याचा मारा केला जातो. बाकीच्या काही देशांमध्ये अतिशय स्ट्रिक्ट कायदे बनवले गेलेत, पण भारतामध्ये तसं नाही बनवलं. भारतामध्ये एक प्रकार त्या दिशेने पुश केलं जातं पॉर्नच्या दिशेने. डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. पहिलं सॉफ्ट दाखवलं जातं, नंतर हार्ड पॉर्नकडे घेऊन गेलं जातं. पण ह्याच्यामुळे पूर्ण एक समाज कोलॅप्स होतोय. बाकीचं काही होत नाही. तरी पण त्यातल्या त्यात काही प्रॉपर जोडपे आहेत. त्यांचा संसार प्रॉपर चालू आहे की नाही? भले ते पॉर्न बघत असतील नसतील तो नंतरचा प्रश्न, पण ॲटलीस्ट कॉमन सेन्स आहे. सर्व काही प्रॉपर चालू आहे. कुठे काही अतिरेक नाही. मग ह्या घटना घडतात कशा? कधी कोणी अशा वाटेला जात असेल तर कृपया त्यांना या अशा वाटेला जाऊ देऊ नका. आणि पहिली लग्नाच्या अगोदर किंवा प्रेमात पडण्याच्या अगोदर समोरची व्यक्ती कशी आहे, तिची सायकॉलॉजी कशी आहे, त्याचं एक आहे. इकडे भावना कामी येत नाही. ज्या 3 मुली मेल्या, आता भावना कामी येऊन काय फायदा आहे काय? नाही. तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा आहे. जी चांगली लोकं असतात ती चांगलीच असतात. जी अशी विचित्र लोकं असतात किंवा विकृत लोकं असतात ते विकृतच असतात. हा भले एखाद्यामध्ये अज्ञानता असेल त्याला पश्चाताप होऊन जाईल. पण तो पण वेळ गेला ना, मनुष्याचा जीव गेल्यानंतर उरलं काय मग? म्हणून सारखं मी कॉमन सेन्सचा शब्द का वापरतो? आपल्याकडे सर्व काही आहे. युरोलॉजिस्ट आहे, सेक्सॉलॉजिस्ट आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे, काउन्सिलर आहे सायकोलॉजिकल. अजून तुम्हाला काय पाहिजे? सर्व काही तुमच्याकडे आहे. 500 ते 1000, 1,500-2,000 रुपये फक्त खर्च होतील. काही सेशन होऊन जातील, पण तुम्हाला क्लिअर नॉलेज भेटेल. कोणीही तुम्हाला खोटं सांगणार नाही आणि प्रॉपर उलट तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय कराल. पण साधी गोष्ट घ्या, आपण तरी एक एवढी थंडी सहन करू शकतो का? नाही. कोणीही असू देत. या मुलीच्या जागी कोणी असलं तरी तेच झालं असतं. हां, थोडीफार विल पॉवर आहे म्हणून ठीक आहे. पण फायदा काय त्याचा? सेक्शुअल लाईफ जेवढी नॅचरल आहे, जेवढी स्ट्रेट आहे तेवढीच ठेवा. त्याच्यामध्ये काही काल्पनिक आणू नका. पॉर्नपासून दूर राहा आणि अशा मित्रांपासून दूर राहा की ज्यांना सर्व काही नॉलेज आहे आणि डॉक्टरांची मदत घेत चला. ते तुम्हाला बेनिफिशियली ठरेल आणि तुम्ही तुमचा आयुष्याचा आनंद घ्याल आणि प्लस तुमच्यामुळे कुणालाही दुसऱ्यांना त्रास होणार नाही. आणि आपल्या बाजूला चांगली संगत ठेवा. जर चांगली संगत नसेल ना, तर असे प्रकरण होत असतात. कारण की मी खरंच लोकांना विचित्र वागताना बघितलं. म्हणजे काही जोडप्यांचं चांगलं चालू होतं. फक्त नवऱ्याचा एक स्वभाव एकच चुकायचा की तो दुसऱ्यांच्या प्रभावाखाली यायचा. त्याला खोट्या स्टोऱ्या सांगायचा, पण त्रास त्याचा बायकोला व्हायचा. हे 4 भिंतीमधल्या गोष्टी सहसा बाहेर पडत नाही. पण नंतर प्रकरण मांडल्यावरती मग ते बाहेर पडतात. त्याच्या अगोदरच तुम्ही जागे झालेले बरे आहात. असे कान भरणारे लोकं या सर्वांपासून लांब राहा. वाटल्यास तुम्ही सर्वांचे बोलणं रेकॉर्ड करा. ते एखाद्या प्रोफेशनलला दाखवा, सेक्सॉलॉजिस्टला दाखवा. त्याच्याकडनं तुम्हाला उत्तर भेटेल. तो सरळ बोलणं विषयच बंद. काही शब्दांमध्ये उलट विषय बंद होतो. तुम्हालाच ते ऐकायला नाही पाहिजे किंवा अशा लोकांनाच आयुष्यातून काढलं पाहिजे. हां, ठीक आहे, मजबुरी असेल तर आपण कामापुरतं राहू शकतो, पण इंटरफेअर नाही. मला आशा आहे तुम्हाला कळालं असेल. यापुढे तुमचे सेक्शुअल लाईफ तुमच्या हातात आहे. तुम्ही प्रॉपर ते समजून घ्या. प्रॉपर प्रोफेशनलची मदत करा आणि प्रॉपर लोकांपर्यंत नॉलेज
पोहोचवा. विनाकारण कुठचंही त्याच्यामध्ये खोटं टाकू नका. जे नॅचरल आहे, जे ओरिजिनल आहे तेच असू द्या. कोणी जास्त सेक्स केल्याने खूप मोठा स्ट्राँग होत नाही किंवा कमी सेक्स केल्याने काहीच होत नाही. एक जबाबदार नावाचा प्रकार असतो तेव्हा कळून जातं की सेक्स काय नाही किंवा काय काय. तेव्हा कुटुंब वाढवायला किंवा स्वतःला सांभाळायलाच खूप वेळ जातो. नाहीतर अनेक काही विदेशी आर्टिकल आहेत ना, ह्या सेक्स लाईफमुळे लोकांचे डिव्होर्स होतात. ज्याला करायचं तो करेल. दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ, होल लाईफ नाही आहे. कदाचित त्या व्यक्तीसाठी होल लाईफ असेल, विषय संपला ना, मग अशी व्यक्तीच आपल्या आयुष्यात नको. पार्ट ऑफ लाईफच असला पाहिजे. आणि इंटरनेटमुळे परत बोलतो, खोट्या बातम्या पसरत असतात. तुम्ही प्रोफेशनलची मदत घ्या आणि खास करून मी सजेस्ट करेल की ऑफलाईन मदत घ्या. समोरासमोर डॉक्टरला भेटा. खरंच त्याचा खूप फायदा होतो. तुमच्या अनेक शंका दूर होतात. डॉक्टरला सरळ बोला, "डॉक्टर मी 10-15 मिनिटं घेणार आहे बिनधास्त." आणि ते 100% सगळे डाऊट क्लिअर करून टाकतात. नंतर परत तुम्हाला कधी प्रॉब्लेम होणार नाही. जर तुमचे सेक्स लाईफ संदर्भात काही प्रश्न असेल, काही शंका असेल ते तुम्ही विचारू शकता. त्याच्यावर तुम्ही प्रॉपर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो टॉपिक घेण्याचा प्रयत्न करेन. पण जे पाहिजे ते जेन्युइन पाहिजे आणि क्लिअर. जे प्रॉपर नॉलेज आहे तेच तुम्हाला भेटेल आणि काही गोष्टी कॉमन सेन्सने तुम्हाला त्या समजून पण येतील. कदाचित जर हे नॉलेज अगोदर असलं तर या 3 मुलींचा जीव वाचला असता आणि विनाकारण काही झालं नसतं. आता परिस्थिती अशी येईल की नुसता सेक्स शब्द आला म्हणून कोणी काही बोलू शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात असं करू नका. तुम्ही पर्सनलमध्ये कन्सल्टिंग, काउन्सिलिंग आरामात करू शकता. 4 चौकात जाऊन बोलायची काही गरज नाही. कारण की आपला समाज आहे असाच राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणी काही बदलणार नाही. आपण भलं आणि आपलं घर भलं आणि आपली ओव्हरऑल हेल्थ भली. धन्यवाद. अश्विनी कुमार.